माझ्या मुलांना ना पास्ता म्हटलं की बस त्यांचा आनंद गगनात मावत नाही. मग म्हटलं चला आज त्यांच्या आवडतीचीच वस्तू बनवूयात. पण नंतर लक्षात आलं की अरे आपल्याकडे तर पारायण चालू आहे आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण खात नाही. त्याच्यामुळे म्हटलं पास्ता तरी कसा बनवावा. मग परत विचार केला की जाऊ द्या व्हाईट सॉसचा पास्ता बनवू. पण ना व्हाईट सॉस बनवायसाठी ना मैदा वापरला जातो. त्याच्यामध्ये काय होतं की मग मुलांचं पोट दुखणं वगैरे मग तो हेल्दी राहत नाही. मग मी म्हटलं की चला आज थोड्या वेगळ्या प्रकारे आपण पास्ता बनवूयात. मग काय पास्ता उकडण्यासाठी ठेवला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं पातेल्यात, त्यानंतर त्यात थोडं मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि तो पास्ता त्याच्यामध्ये टाकून तो उकडण्यासाठी ठेवून दिला. आणि तोपर्यंत म्हटलं की इथे आपण टोमॅटो मिरची जे काय आपल्याला पास्त्यामध्ये टाकायचं आहे. आता कांदा लसूण तर चालणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण जे टाकता येईल ते टाकू. मग मी मिरची घेतली, हिरवी मिरची. आता हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही शिमला मिरची पण घेऊ शकतात किंवा दोघी पण थोड्या थोड्या टाकल्या तरी चालेल. त्यानंतर मस्त मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला, तो बारीक चिरला, थोडीशी कोथिंबीर चिरली. तोपर्यंत ना आपला इथे पास्ता ना उकडायला आलेलाच होता, तो उकडला. आता इथे माझ्याकडून ना पास्ता थोडासा ओव्हरकुक झालेला होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही, पण काय होतं ना ओव्हरकुक झाल्यामुळे ना थोडे तुकडे तुकडे पडतात, ते काय मला आवडत नाही, दिसायला छान दिसत नाही. तर तुम्ही त्याची काळजी घ्या. त्यानंतर ना कढई ठेवली, कढईमध्ये ना मस्त तेल टाकलं. आता तुम्ही काय करायचं की तेलाच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये बटर पण टाकू शकता. बटरने अजून छान स्वाद येतो. मी बटर नाही टाकले, माझ्याकडं नव्हतं म्हणून. मग थोडं तेल टाकलं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि जी आपली हिरवी मिरची कापली होती ती टाकली. त्यानंतर ना आता आपल्याला मैदा तर काय वापरायचा नाही, त्याच्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. मी 2 चमचे घेतलं. जो चमचा मी हलवायला घेतला आहे त्याच्यानेच मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आणि मस्तपैकी ना ते असं ब्राऊन रंगाचं होतं ना तोपर्यंत छान मस्त भाजून घेतलं. त्यानंतर ना त्यामध्ये टोमॅटो ॲड केला, तो पण थोडा वेळ ना फ्राय केला. मस्त फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो ना, त्याच्यामध्ये एकजीव होऊ द्यायचा आहे, जेणेकरून ना त्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत. कारण काय होतं दूध आणि पाणी टाकल्यानंतर थोडंसं गाठी होण्याचं संभावना असते टोमॅटोमुळे. तर टोमॅटो पूर्णपणे त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना मी इथे पाणी टाकलं. आता पाणी टाकून आहे ना बारीक गॅस करून द्यायचं आणि हळूहळू हळूहळू आपल्याला फिरवायचं आहे, गाठी तयार होणार नाही त्यासाठी एकदम हळूहळू गॅस बारीकच ठेवायचा आहे. थोडं थोडं मी पाणी टाकलं. आता तुम्ही पाण्याच्या ऐवजी पूर्ण दूध पण टाकू शकता, पण आता मी जास्त पास्ता बनवणार होती, दूध माझ्याकडं कमी होतं, त्याच्यामुळे ना मी अगोदर त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकलं. त्यानंतर ना 1 कप भर दूध टाकलं त्याच्यामध्ये. तुम्ही पूर्ण दुधाचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर ना पुन्हा हळूहळू पूर्ण हलवायचा आहे तो, जी क्रीम तयार होते ती. आणि बघा इतकी सुंदर क्रीम तयार होते ना की असं वाटणारच नाही की तुम्ही ती गव्हाच्या पिठाची क्रीम तयार केलेली आहे, जो आपल्याला सॉस म्हणतात, क्रीमच्या ऐवजी सॉस म्हणू आपण, तर तो सॉस. त्यानंतर ना मस्त आपली क्रीम तयार झाली. त्याच्यामध्ये ना मी मिरे कुटलेले होते तर ते टाकले, मिऱ्याची पूड टाकली. त्यानंतर ना मीठ टाकलं. आता मीठ ना आपल्याला बेतानेच टाकायचं. आपण जेव्हा पास्ता उकडायला टाकला होता तर त्याच्यात पण मीठ टाकलेलं होतं, तर त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका. त्यानंतर जो आपल्याला उकडलेला पास्ता होता तर तो पास्ता आपण त्याच्यामध्ये कालून घेतलेला आहे. इतका भारी होतो ना. 5-10 मिनटं हलवायचं, 5 मिनटं वाटलंस तर तुम्हाला झाकण ठेवायचं, ठेवू शकता. नंतर कोथिंबीर टाकली आणि बस इतका सुंदर पास्ता तयार झाला ना. सॉसवाला, क्रीम सॉसवाला इतका भारी वाटत होता ना. मला असं वाटलं नव्हतं की गव्हाचं पीठ टाकून आणि इतका सुंदर पास्ता होईल. इतका भारी लागत होता ना आणि हेल्दी पण होतं. नंतर ना त्यामध्ये चीज पण टाकलं होतं मी, कारण ना थोडंसं चीज पाहिजेल. चीजशिवाय पास्ताची मजा बिलकुल येत नाही. आता तुम्ही बघू शकता की थोडेसे तुकडे तुकडे झाले पास्त्याचे, तर तुम्ही तेवढी काळजी घ्या की जास्त उकडू देऊ नका पास्ता. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी ना फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी पण फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.